नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र लॉ सीईटी मधील जो सामान्य ज्ञान विषय आहे, ज्याला आपण म्हणतो जनरल नॉलेज, या विषयामधील एक महत्वाचा टॉपिक आहे भारताची राष्ट्रीय प्रतीके. ओके, नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया. या टॉपिकवर आज आपण 10 महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे असणार आहेत. तत्पूर्वी हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र लॉ सीईटीचा अभ्यास करणं सोपं जाईल. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. चला तर मग जाणून घेऊया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रध्वजातील चक्रात किती आरे आहेत? ओके, किती आरे आहेत? तर व्हील इन इंडियन नॅशनल फ्लॅग कंटेन्स हाऊ मेनी स्पोक्स? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 24. तर भारतीय तिरंग्याच्या मध्यभागी 24 आरे असलेले चक्र आहे, ते चक्र 22 जुलै 1947 ला स्वीकारण्यात आलं होतं. आणि या चक्राचं महत्व सांगायचं झालं तर हे वेळेचं प्रतीक मानलं जातं. हे चक्र सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेल्या धम्म चक्रावरून घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणाकडून करण्यात आलेली आहे? द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया वॉज डिझाईन बाय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, पिंगली व्यंकय्या. तर 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रध्वजाची जी रचना आहे ती स्वीकारली होती. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या राष्ट्रध्वजातील भगवा जो रंग आहे तो कशाचं प्रतिनिधित्व करतो? सॅफ्रॉन कलर इन अवर नॅशनल फ्लॅग रिप्रेझेंट. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, शक्ती आणि धैर्य. आपल्या राष्ट्रध्वजातील भगवा रंग शक्ती आणि धैर्याचं प्रतीक आहे. 1921 मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी प्रथम जे हे राष्ट्रध्वजाची रचना आहे ती गांधीजींना सादर केली होती. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जनगण मन हे राष्ट्रगीत गाण्याचा योग्य कालावधी किती आहे? हा प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचा आहे. ओके, करेक्ट टाइम ड्युरेशन फॉर सिंगिंग द नॅशनल अँथेम थीम जनगण मन इज, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 52 सेकंद. ओके, तर जनगण मन हे राष्ट्रगीत गाण्याचा योग्य जो कालावधी आहे तो 52 सेकंड आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलंय? हु रोट नॅशनल अँथेम ऑफ इंडिया? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, रवींद्रनाथ टागोर. तर 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या ग्रंथासाठी साहित्यात नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे मित्रांनो. ओके, तर हा लक्षात ठेवायचा आहे पॉइंट. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत कोणतं आहे? द नॅशनल सॉन्ग ऑफ इंडिया इज. आता हा प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करणार आहे. बऱ्याच जणांना राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये कन्फ्युजन आहे. तर तुम्हाला जर राष्ट्रीय गीत विचारलं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, वंदे मातरम. मित्रांनो, तुम्ही चुकून सुद्धा जनगण मन या पर्यायाला क्लिक करायची नाहीये. ओके, तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये फरक आहे. तर जे आपलं राष्ट्रीय गीत आहे ते आहे वंदे मातरम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती प्राणी आहेत? हाऊ मेनी अॅनिमल्स आर सीन इन इंडियाज नॅशनल एम्ब्लेम? ओके, तर यामध्ये पर्याय ए, प्राणी आहेत 4. यामध्ये सिंह आहे, हत्ती आहे, घोडा आणि बैल, असे हे 4 प्राणी आपल्या या राष्ट्रीय चिन्हात आहेत मित्रांनो. यानंतर भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते कुठून घेतलं गेलंय? फ्रॉम वेअर हॅज द नॅशनल एम्ब्लेम ऑफ इंडिया बीन टेकन? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, अशोक स्तंभ, सारनाथ. ओके, तर भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते 26 जानेवारी 1950 रोजी उत्तर प्रदेशातील सारनाथ इथून अशोक स्तंभावरून घेतलेलं आहे. ओके, आणि आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते मुंडक उपनिषदातून घेतलेलं आहे. कशातून घेतलेलं आहे? मुंडक उपनिषदे. ओके, याच्यातून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचा वारसा प्राणी कोणता आहे? विच इज द नॅशनल हेरिटेज अॅनिमल ऑफ इंडिया? ओके, तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करणार आहे. बऱ्याच जणांना नॅशनल अॅनिमल म्हटलं की वाघच उत्तर माहितीये, पण या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो राष्ट्रीय वारसा प्राणी विचारलेला आहे. ओके, लक्षात घ्यायचंय राष्ट्रीय वारसा प्राणी. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय डी, हत्ती. मित्रांनो, 2010 मध्ये हत्तीला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी
घोषित करण्यात आलं होतं. यामध्ये पुढचा प्रश्न आहे, मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी कधी घोषित करण्यात आलं होतं? ओके. व्हेन वॉज द पिकॉक डिक्लेअर ॲज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 1963. मोराला त्याच्या समृद्ध धार्मिक आणि पौराणिक सहभागामुळे भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं गेलंय मित्रांनो. ओके. असे हे 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचून जायचे. ओके. कारण यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जो प्रश्न आहे तुमच्यासाठी. आता तुम्हाला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं आहे? द नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया इज. ओके. तर याचं जे उत्तर आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्ही बी एडुकेअरचा ऍप अजूनही डाउनलोड केला नसेल तर आजच डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला स्टोअरवरती जाऊन एक फ्री मॉक टेस्ट सुद्धा दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्या प्ले स्टोअर वरती स्कोर बुस्टर नावाचा टेस्ट पॅक आहे, तो तुम्ही खरेदी करू शकता. कारण त्यामध्ये तुम्हाला सरावासाठी बरेच प्रश्न मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जसा परीक्षेला पेपर असणार आहे तशाच प्रकारच्या मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या पेपर पॅटर्न मध्येच अवेलेबल आहेत. ओके. तर या कोर्स बद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके. जर तुम्ही ब्रांचेस मध्ये भेट द्यायची असेल तर आपल्या ज्या ब्रांचेस आहेत त्या डोंबिवली, दादर आणि घाटकोपर या ठिकाणी आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता. ओके. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.